विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय, त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतीये। वाढत्या तापमानानं पश्चिम विदर्भामधील अकोला, अमरावती, यवतमाळ इथे तापमानानं उच्चांक गाठलाय आणि त्यामुळे आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवरती आलेला आहे। अशामध्येच उष्माघाताचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून लागलेत। पश्चिम विदर्भामध्ये 1 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये जवळपास 73 उष्माघातांच्या रुग्णांची नोंद झाली आहे। एकट्या अकोल्यामध्ये उष्णतेशी संबंधित आजार रुग्णांची संख्या ही 72 वरती गेली आहे। या सगळ्यांवरती उपचार होत आहेत, त्यामुळे 2 पैकी अद्यापही आयसीयू मध्ये दाखल हे रुग्ण झालेले आहेत, तर 54 रुग्णांना बरं वाटू लागल्यामुळे डिस्चार्ज मिळालेला आहे। वाढत्या तापमानाविषयी अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाघचौरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। आपण पाहूयात। विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये 3 जिल्हे जे आहेत ते पश्चिम विदर्भातील आहेत आणि या पश्चिम विदर्भातील आरोग्य यंत्रणा नेमकं कशी सध्या काम करतात, आपल्यासोबत आहेत अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाघचौरे सर तयारी जी आहे ती कशी झालेली आहे? आमच्याकडे 5 जिल्ह्यांमध्ये परिपूर्ण तयारी झालेली आहे। उष्माघाताचे जे केसेस आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे 108 आणि 102 नंबर्स आम्ही टोल फ्री दिलेले आहेत। असे जे पेशंट असेल, ज्यांना काही त्रास झाले असेल, ज्यांना मळमळ झाली असेल, चक्कर आली असेल, उलटी झाली असेल किंवा कोणाला मूर्छा आली असेल उष्माघातामुळे, तर त्वरित त्यांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हावे। तसेच आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काय करायला पाहिजे आणि कुठे कुठे जायला पाहिजे आणि आपली काळजी कशी करावी याचे पण सल्ले दिले आहेत। सल्ले जे आहे नेमकं काय काय काळजी घेतली पाहिजे लोकांनी? याच्यामध्ये दुपारी वावरताना आपण 11 ते 4 दरम्यान आपण उन्हामध्ये फिरू नये। जायचंच असेल तर आपलं परिपूर्ण आपण आपले परिधान करताना कॉटनचे कपडे, वरती टोपी, कॅप किंवा आपलं उपरणं घेऊन फिरावं। त्याच्याने आपल्याला उष्माघाताचा त्रास होणार नाही। तसेच क्रीडा असेल किंवा सामूहिक मेळावा असेल हे टाळावे आणि बाहेरचं खाऊ नये, शिळं खाऊ नये अन्न, आणि पाणी भरपूर प्यावे। आपलं उकळलेलं थंड केलेलं आपलं आरोचं पाणी किंवा स्वच्छ पाणीच प्यावं, बाकी तुम्हाला जे बाकीचे जे आजार आहेत ते पण होणार नाही। आरोग्य यंत्रणा जी आहे ती पूर्ण ताकदीनिशी जी आहे ती मैदानात उतरली आणि लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे आरोग्य विभागानं केलेलं आहे। उमेश अलोणे, ABP माझा अकोला।